नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट शैलेश कुमार कृष्णा पोटफोडे. मी राजेंद्र राऊत आमदार साहेब यांच्यातर्फे इथं ॲपियर झालेलो होतो. सुरुवातीला आमच्या अर्जावर बारसकर यांनी तक्रार घेतलेली होती आणि त्यांनी काही तर फक्त श्री आणि मिस्टर याचा त्यांच्यामध्ये त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि दुसरं वयाच्या ह्याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. परंतु आम्ही मेहरबान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर असा युक्तिवाद केला की श्री आणि मिस्टर हे नामनिर्देशन पत्रामध्येच आहे, त्यामुळे हे काही रिजेक्ट होण्याचं कारण असू शकत नाही आहे. आणि त्यांनी जो वयाचा मुद्दा घेतलेला आहे, तर आज रोजीचे वय आम्ही आमच्या निवडणूक अर्जामध्ये स्पष्टपणाने मांडलेलं आहे, त्यामुळे हे देखील कारण रद्द होण्यासाठी पुरेसं नाही आहे. आणि त्यांच्या दुसऱ्या ज्या गोष्टी होत्या शासकीय निवासस्थान, ते शासकीय निवासस्थानाच्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला नाही अशी एक त्यांची म्हणजे त्याच्याबद्दल त्यांनी मागणी केलेली होती. त्या संदर्भात कागदपत्र जोडलेलं नाही आहे. परंतु आमदार साहेब हे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी शासकीय निवासस्थान घेतलेलं नाही आहे असं त्यांनी स्वतःहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर त्यांची प्रतिज्ञापत्र आणि त्यांची भूमिका मांडलेली होती आणि आम्ही त्यांची जी बाजू मांडली आणि हा आमचा युक्तिवाद ग्राह्य करून आमचा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंजूर करून घेतलेला आहे. काँग्रेसवर पण आक्षेप घेतलेला होता, तर काय नेमकी काँग्रेसची परिस्थिती आहे सध्या? काँग्रेसवर आक्षेप हा भारतीय जनता पार्टीने घेतलेला नसून हा वैयक्तिकरित्या जे भोसले म्हणून नगरसेवक आहेत सूचक, त्यांनी शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं होतं की आम्ही फतेपूरकर यांच्या नामनिर्देशन अर्जामध्ये आम्ही सूचक म्हणून माझी सही नाही असा त्यांनी शपथपत्र दिलेलं आहे. आणि त्या कारणावर निवडणूक अधिकारी यांनी भोसले यांना समक्ष त्यांना बोलवून त्यांना विचारणा केली, ही सही तुमचीच आहे का? त्यावेळेस त्यांनी ही सही माझी नाही असा त्यांची मत मांडलं आणि यावर त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील दाखल केलं आणि त्यांचा हे प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ग्राह्य मांडला आणि त्यांचा फतेपूरकर यांचा नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.